नमस्कार विद्यार्थ्यांनो, NMMS परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा सांकेतिक भाषेवर आधारित प्रश्न, दोन स्तंभ असतात आणि इकडे अक्षरे शब्द दिलेले असतात, इकडे काही अंक दिलेले असतात. तर ह्या नोटा, ह्या अक्षराचा संकेत कोणता आहे? तर ह्या शब्दाचा संकेत आहे 3149. मग ह्या प्रत्येक अक्षराची किंमत आपल्याला काढायची असते आणि मग प्रिंटला काय म्हणतात, या लॅम्पला काय म्हणाल, अशा पद्धतीने तीन प्रश्न असतात. मग तीन प्रश्नही आपले बरोबर आले पाहिजेत, कारण अशा सोप्या प्रश्नांमुळे आपला स्कोअर वाढू शकतो. बघा, इथे नोटा आहे, तर NOTA म्हणजेच काय, 3 1 4 9. आता आपल्याला प्रत्येक अक्षराची किंमत काढायची असते. मग किंमत कशी काढायची बघा, इथे N पासून आपण सुरुवात करूया. N किती ठिकाणी आले बघा, N इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे. चारही शब्दांमध्ये N आहे, म्हणजे चारही शब्दामध्ये असं एक अंक आहे, चारही शब्दांमध्ये आलेला आहे. कोणता आहे तो? तर बघा 4 4 4 4. हा अंक प्रत्येक शब्दात आला, म्हणजे यांची किंमत 4 असेल. अशा पद्धतीने काढायचे मित्रांनो. यांची किंमत किती आली? 4. आता O बघा, इथे O आहे, इथे O आहे, या ठिकाणी दोन ठिकाणीच O आहे. मग दोनच शब्दांच्या समोर एक अंक आलाय कोणता तरी. कोणता असेल बघा, तो 3 आलाय बघा दोन्हीच्या समोर, म्हणजे O ची किंमत काय आली? 3. त्यानंतर आपण T ची किंमत करूया. T दोन ठिकाणी T आलाय, मग दोन ठिकाणी या दोनच शब्दांच्या समोर एक अंक आलेला असेल बघा. कोणता आहे तो? 1 आणि 1 आहे, म्हणजे T ची किंमत काय असेल? 1. त्यानंतर A ची किंमत काढूयात. A दोनच ठिकाणी A आलाय शब्दांमध्ये, नोटा आणि पॅन मध्ये. तर मग या नोटा आणि पॅन मध्ये एक अंक असा आहे दोनच शब्दांमध्ये आलेला आहे. कोणता असेल तो? A 9 आहे बघा, म्हणजे A ची किंमत काय येईल? तर 100% 9 असेल. त्यानंतर M ची किंमत काढूयात. M या ठिकाणी आहे आणि एकाच ठिकाणी M आलाय, म्हणजे या सगळ्या अंकांमध्ये एकाच ठिकाणी अंक एक वेगळाच आलेला आहे, जो इतर ठिकाणी आलेला नाही. असा कोणता असेल? तर असा आहे 6. इतर ठिकाणी नाहीच येतो, म्हणून M ची किंमत असेल 6. त्यानंतर I ची किंमत काढूयात. I कुठे? इथे I आहे मिंट मध्ये आणि लाईन मध्ये I आहे. तर इथे दोन शब्दांच्या समोर एक अंक आलाय कोणता तरी असा I. 2 आणि 2 आहे बघा, म्हणजे I ची किंमत किती आहे? 2. त्यानंतर झालं, N ची किंमत काढली का आपण? काढली आहे. T ची किंमत काढली आहे. P ची किंमत काढूयात. P इथे आहे आणि एकाच ठिकाणी P आहे, एकाच ठिकाणी एक अंक आलाय कोणता तरी, तो आहे बघा 8, म्हणजे ह्या P ची किंमत आहे 8. त्यानंतर A ची किंमत आली आहे आपल्याकडे, N ची किंमत आली आहे, L ची किंमत आली आहे का? L नाही. मग L कुठे आहे? तर L याच शब्दामध्ये आहे. मग या शब्दामध्ये एक अंक नवीन आलेला आहे. कोणता आहे बघा बरं? 3 झालाय, 5 झालाय का? 5 एकाच ठिकाणी आला ना, म्हणजे याची जी किंमत आहे L ची ती किती असेल? L ची किंमत असेल 5. I झाले, O झाले, N झाले, म्हणजे आता आपले सगळेच अक्षरांची किमती काढून झाले. मग प्रिंट काय असेल बरं? प्रिंटची किंमत काय असेल? तर P ची किंमत आहे 8. R ची किंमत काढली का आपण? हा, एक नवीन R हा या ठिकाणी नवीन शब्द, नवीन अक्षर आहे. मग हे नवीन अक्षर आहे, तर या ठिकाणी पण नवीन एखादा अंक आला असेल, तो आपण जोडूयात. मग आता इथे बघा, P ची किंमत किती आहे? तर ती आहे 8. त्यानंतर I ची किंमत घेऊयात आपण. I ची किंमत किती आहे इथे दिलेली? 2. त्यानंतर N ची किंमत आली आहे इथं, N ची किंमत आहे 4. त्यानंतर T ची किंमत कुठे आहे? T ची किंमत आली आहे 1. म्हणजे इथे बघा 8 2 4 1, म्हणजे ह्या R ची जी किंमत आहे ना, ती किती? 7 घेऊयात आपण, म्हणजे पर्यायात दिलेली इथे. म्हणजे अशा प्रकारचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे प्रिंटचा पर्याय काय असेल? प्रिंटला काय म्हणायचं? 87,241 म्हणायचं. पुढे बघा, लॅम्प. L ची किंमत काय आली इथे बघा? L ची किंमत कुठे? L आहे 5. त्यानंतर A ची किंमत माहिती आहे आपल्याला 9. त्याच्यानंतर M ची किंमत आहे 6 आणि P ची किंमत आहे 8. 5 9 6 8, 5 9 6 8, पर्याय क्रमांक 1. इतका सोपा प्रश्न आहे बघा हा. OMNI. O कुठे आहे? 3. O ची किंमत 3 आहे. M ची किंमत आलेली आहे 6. N ची किंमत आहे 4 आणि I ची किंमत आहे 2. 36 42 बघा, पर्याय क्रमांक 3. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर एकदा या अक्षरांच्या किमती काढून घेतल्यात, तर
तीनही प्रश्न आपले चुकत नाहीत, म्हणून आपला स्कोअर वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या प्रश्नांना आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. तर आपले 3 पैकी 3 मार्क याचे सांकेतिक भाषेवर आपल्याला नक्कीच मिळायला पाहिजे. थँक्यू.